पावसाळा सुरू झाला की कांदा भजी तर बनतेच. बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम परफेक्ट अशी कांदा भजी बनवण्यासाठी काही टिप्स मी शेअर केले आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, पाण्याचा एकही थेंब न वापरता आज आपण कांदा भजी करणार आहोत. एका बाउलमध्ये उभा चिरलेला कांदा घेतला, त्यात हिरवी मिरची घातली बारीक चिरलेली, कढीपत्ता घातला बारीक चिरलेला, कोथिंबीर घातली, थोडी हळद घातली, लाल तिखट घातलं. लाल तिखट जास्त घालायचं नाही आहे, हिरव्या मिरच्या जास्त घातल्या आहे, आणि हिंग घातलं, धणे जिरे पावडर घातलं, थोडा चिमूटभर सावजी मसाला घातला, चवीपुरतं मीठ घातलं आणि काळा सावजी मसाला घातला. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने छान कुचकरून मिक्स करून घ्यायचं आहे. असा उभा पातळ चिरलेला कांदा आहे, शक्य तेवढं पातळ चिरायचा आहे कांदा, आणि छान हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर झाकून 10-15 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे. आपलं मिक्स झालेलं आहे. आता आपण 10-15 मिनटं बाजूला ठेवून देऊ. 10-15 मिनटानंतर याला बघा पाणी सुटलेलं आहे. दुसरं पाणी अजिबात वापरायचं नाही आहे. कांद्याला जे पाणी सुटलं आहे त्याच पाण्यात आपण बेसन घालणार आहोत. बेसन जास्त घालायचं नाही, ही टीप लक्षात ठेवा. कांद्याचं प्रमाण जास्त आणि बेसन जास्त घालायचं नाही आहे. 3 मोठे कांदे होते, त्याला फक्त 3 किंवा 4 छोटे चम्मच मी बेसन घातलेलं आहे. आणि कुरकुरीत होण्यासाठी त्यात तांदळाचं पीठ घातलेलं आहे, पण ते रेकॉर्ड झालं नाही आहे, माफ करा. हे बघा, मिक्स केलेलं आहे बेसन. आता यात कडकडीत गरम तेल घातलं 2-3 चमचे, त्याने पण छान कुरकुरीत होतं. आता तेल घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे. हॉटेलपेक्षाही जबरदस्त होणार आहे ही भजी. या टिप वापरून कराल तर खूप छान कुरकुरीत अशी भजी होईल. आता तेल छान गरम झालेलं आहे. आता यात छोटे छोटे भजे आपण सोडू. छान तळून घेऊ. अशाच सावजींच्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला मीना सावजी किचनला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. हे बघा, छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. छान कुरकुरीत झाली आहे भजी. आता दुसरी बॅच काढून घेऊ. भजी घातल्यानंतर फ्लेम एकदम स्लो करून घ्यायची. स्लो टू मीडियम फ्लेमवर तळून काढायची आहे. भजी तेलात सोडल्यानंतर हे बघा किती छान झाली आहे भजी आपली. आपली भजी रेडी आहे खाण्यासाठी. हे बघा मस्त. मी तुम्हाला तोडून पण दाखवते. हे बघा मस्त, आतून मस्त जाळीदार झालेली आहे. बढिया. थेट सावजीच्या घरातून ही रेसिपी आहे. करून बघा ट्राय अशी भजी आणि एन्जॉय करा पावसाळ्याच्या दिवसात. बाय.